परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो। परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो। परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो। 7 डिसेंबर 1908 मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात दत्त जयंतीस नांदेड जिल्ह्यातील देगलूर लाडचिंचोळी कर्नाटक इथे जन्म झालेल्या परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांचे कार्य फारच उत्तुंग आहे। श्री रामदास स्वामींच्या कार्याचा प्रसार करून एक समृद्ध परंपरा त्यांनी श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेची स्थापना करून अविरत सुरू ठेवली आहे। परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांनी वेळोवेळी आपल्या शिष्यांना, भक्तांना व हितचिंतकांना पाठविलेली एकूण 100 पत्रे आहेत। स्वामीजींनी आपल्या शिष्यांना परमार्थाचे मार्गदर्शन या आशयाची बोधपर पत्रे लिहिली आहेत। काही भक्तांना साधनेचे फळ आत्मलाभ होईल अशा आत्मविश्वासाची पत्रे पाठविली आहेत। प्रापंचिक भक्तमंडळींना व्यवहारातील अडचणी समजून सांगण्याकरिता पत्रपंगतीचा उपयोग केला आहे। एवंच ही सर्वही पत्रे परमार्थाचा अचूक लक्षवेध साधून अंतरी आत्मबोध करून देणारी आहेत। सिद्ध पुरुषाने अवधान ठेवून लिहिलेला हा सुबोध अनुभवयुक्त असल्यामुळे प्रेक्षक श्रोत्यांचे जीवन परिवर्तन होईल यात शंकाच नाही। साधक भक्तांना परमपूजनीय श्रीधर स्वामी महाराजांचा अनमोल असा हा दिव्य संदेश अर्थात श्रीधर स्वामींची शतपत्रे। परमहंस श्री श्रीधर गुरुवर परमहंस श्री श्रीधर गुरुवर परमहंस श्री। जय जय रघुवीर समर्थ। नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंदामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज लिखित शतपत्रे अभिवाचन पत्र क्रमांक 91। श्री नारायण बुवा करमरकर सज्जनगड यांना पत्र। श्रीराम समर्थ। शुक्रवार शके 1890 वरदपूर आश्रम। चिरंजीव नारायण करमरकर यास आशीर्वाद। बाळ साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली, सुगम पंथे नेऊन घाली, जेथील तेथे श्रीराम। ही एकच ओवी तुला भरपूर धैर्य येण्यास पुरेशी आहे। घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी। हे असेच होय की नाही? तू मागे आला होतास त्यावेळी तुला आयुष्य देऊन पाठविले आहे। एक बोधपर पत्रही पाठवून दिले होते। काही काळजी करू नकोस। पहा, तान्ह्या मुलाची काळजी आईला असतेच। माता वाढवी बाळकासी, नाना यत्ने श्रीराम। अंतरनिष्ठ जो पुरुष, तो अंतरनिष्ठेने विशेष। जगामध्ये जो जगदीश, तो तयास ओळखे श्रीराम। मिथ्या जाणोनी त्यागावे, ब्रह्म होवोनी अनुभवावे। समाधान ते पावावे, निस्संगपणे श्रीराम। पहा, भिक्षेला जाण्याचे दिवस आले। ही एक मोठी समर्थांची सेवाच आहे। श्री सज्जनगडी चालणाऱ्या अन्नदानास याची पुष्कळच मदत होते। वर्षातून 2-3 महिने ही तुमची सर्वांची सेवा अमोल आहे। यात
प्रचार कार्यही घडते. ब्रह्मरूप काया होतसे कीर्तन, हे श्री तुकारामांचे वाक्य तुझ्याविषयी विचार करताना सहज आठवले. कीर्तनाने प्रचार चांगला होतो. कलौ कीर्तनम वरिष्ठः असे श्री समर्थांचे सांगणे आहे. हरिदास आणि विरक्त असा तुझ्यासारखा श्री सेवा मंडळास मिळाला आहे. त्यामुळे त्यांची अडचण बरीच दूर झाली. लोकांना मार्गदर्शनही होते, भक्तीही वाढते, द्रव्य साह्यही अधिक होते. आपल्याबरोबर अगदी शेलकी मंडळी असावीत. होता होईल तो भगिनी वर्ग नसावा. एखादी पोक्त अभ्यस्त गुरुभगिनी असल्यास तितकेच लोकांच्या डोळ्यासमोर येत नाही. आपला संच पाहून समाजात पूज्य भाव निर्माण व्हावा. नित्य अंतर्मुख राहिल्याने मनशुद्धी होऊन भगवत चरणांची प्राप्तीही वाढेल. तुझे सर्व काही व्यवस्थित होईल. शंका अथवा काळजी नसावी. तुम्हा सर्व साधकांना माझा आशीर्वाद. इतिशम श्रीधर. ओम श्रीधराय नमो नमः. श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो. परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो. परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो. परशिवमूर्ती नरहरियतिवर, परशिवमूर्ती नरहरियतिवर, निरुतवु भजिसुवे पालिसुदेवा. निरुतवु भजिसुवे पालिसुदेवा. परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामय